आता कोणा दुसऱ्याशी बोलू आपण, ठीक आहे. सर्वात जॉली माणूस कोण वाटतंय? कोणी अशी यंग मुलं आली आहेत जे एकाच ग्रुपचे आहेत? अरे तू नवी मुंबई सीवूड्स, ठीक आहे. तू कुठली आहेस? ऐरोली. आणि तू? नेरूळ. अच्छा, छान. कसे आणि कसे तुम्ही तिघे? ती माझी कझन आहे, हा माझा बेस्ट फ्रेंड आहे. एक मिनिट, हा ती कझन आहे आणि हा बेस्ट फ्रेंड आहे, ठीक आहे. आणि तुझं कोण आहे बाहेर वगैरे? अनफॉर्च्युनेटली असं बोलतो, हत्या झाली आहे तुझी. ती मेली ऍक्च्युली, स्वप्नातच होती फक्त माझ्या, जगूच नाही शकली. ठीक आहे, ठीक आहे. तुम्हा दोघांचा काही सीन आहे? नाही. थोडं पण? फक्त बेस्ट फ्रेंड? नक्की? Yes. म्हणते आपल्याला विचारायला काय बोलायचं? ठीक आहे. काय काय किती वर्षापासून बेस्ट फ्रेंड्स आहात तुम्ही दोघे? 10-12 years. आणि तरी कधीच काही नाही असं? त्याचं लग्न झालेलं. आता संपलंय. त्याला माहिती द्यायचं, आपण ते लोक नाहीये की अरे चुकीचं झाला. मजा वाव. हे तू खूप काही पाहिलंय आयुष्यात, खूप जास्तच. कसं झालेलं लग्न? काय झालं? अरेंज मॅरेज सेटअप होता की लव्ह मॅरेज? अरे लव्ह मॅरेज. लवडच लागले एकदमच. काय झालं? का तुटलं? काही पर्सनल आहे का? नाही नाही. अरे मस्तच. हे अशी माणसं पाहिजे आपल्याला, ठीक आहे. बाई कॅमेरा मुवमेंट आलो ठीक आहे. ठीक आहे. हा किती वर्ष चाललेलं? अरे रिलेशनशिप किती वर्ष चाललेलं? कोविडमध्येच होतं, 1 वर्ष हार्डली. नाही डेट किती वर्ष केलेलंस तिला? 1 वर्ष. 1 वर्ष. मग लग्न किती वर्ष चाललं? 1 वर्षात. वॅक्सिन पेक्षा कमी इफेक्ट. कोविशिल्डचा पण. कोविशिल्ड एवढी टॉक्सिक होती? काय रिझन काय होतं डिवोर्सचं? नाही, शी वॉज हॅव्हिंग एन अफेअर. हो, काय बोलतो? हो. कसं पकडलंस तू? आता मोबाईल. अरे हे चुकीचं आहे ना. आता तू तुझ्या मोबाईल मध्ये पाहिलंस? हो. आणि तुला काय दिसलं? आता जे काय होतं ते सगळं दिसलं. सगळं दिसलं? आयुष्य तुझ्याकडे प्रूफच आला सरळ. तू आधी म्हणत हा फॉरवर्ड करी, नाही आपलीच आहे. तुला माहिती होतं हे? तुला पण माहिती? तुम्हाला आता वाईट आता झाले ना, मूव्ह ऑन केलंयस ना भाऊ? ठीक आहे, तुझ्यासाठी मी शोधून देईन, ठीक आहे. हा, चांगली उत्तर दे फक्त. हा, मग तू काय कन्फ्रंट केलंस तिला जाऊन? नाही. मग काहीच नाही केलं. काहीच नाही कन्फ्रंट केलंच नाहीस तू? मग सरळ तू डिवोर्स फाईल केलास. आणि मग तुला ॲलिमनी द्यावी लागली? नाही द्यावी लागली. तेवढी होती तिच्यात लाज? छान, जास्त होती खूप. आता किती वर्ष झाले आणि तू सिंगल आहेस? 3. आणि मग काही शोध वगैरे चालू आहे आता? नाही. मुलींवरचा विश्वास उडलाय? हो. ती म्हणते मी ट्राय करते. काय हा तपश्चर्या करतोय अशी? काय झालंय यार? अरे ठीक आहे ना, एखादा आंबा कुचलेला निघतो, बाकी आंबे पण कधी तोतापुरी ट्राय कर. मी आंबा म्हणतोय यार. ठीक आहे. कधी तू डेटिंग ऍप्स वगैरे ट्राय केलेस? नाही. काहीच नाही ट्राय केलंस? काय? एकदा ट्राय केलेलं, त्याच्यामध्ये हीच भेटली. ही डेटिंग ऍपवर भेटली आहे? कोणत्या डेटिंग ऍपवर? मी डेटिंग ऍपवर नाही भेटली. आय मीन ही बम्प्ड इनटू मी ऑन द डे. कोणतं? वरती आला तो माझ्या आणि आय वाज लाईक यू कांट बी हिअर. इथे नको भेटू मला. एक मिनिट, तुम्हाला पण हेच कन्फ्युजन आहे ना? नाही. आता रिसेंट सर मी डेटिंग ॲप यूज करत होती तेव्हा वेन यू सी द बॉयज मराठी हाच दिसला मला, तर मी लेफ्ट स्वाईप केलं आणि तो बोलतो की दिसून तूच दिसतेस परत. एक मिनिट, तुम्ही फ्रेंड्स होतात ऑलरेडी आणि डेटिंग ॲपवर पण दिसली, पण आधी फ्रेंड्स कुठे झालेलात मग? माझी बहीण आणि हा एकत्र स्कूलमध्ये होते टाइप्स. अच्छा, मग तुम्ही फ्रेंड्स नव्हतात म्हणजे? फॅमिली फ्रेंड्स टाइप. मग हे 10 वर्षाची अशी मैत्री होती? वाया. हा म्हणजे फॅमिली फ्रेंड्स. येस. तुला जर ह्याने विचारलं डेटवर जाण्यासाठी तर तू काय म्हणशील? अरे तो म्हणतो नकोय मला हा माल, मी हा रिजेक्ट केलेला आहे सगळा. काय झालं तुला? मी चालेल का? अशी चुकी नाही करणार. ठीक आहे भाई, लॉयरला दे आता. मजा आपण करून आता. लास्ट टाइम व्हिडिओ मध्ये तिचा चेहरा नव्हता दिसला भाई. HD में फोटोची. काय नाव आहे? काय नाव आहे? सपना सावंत. सपना सावंत. छान. ठीक आहे सपना, आता कोणतं नवीन क्लायंट आलाय? येतच असतात. त्यांचा काय स्टेटस आहे सध्या? ते होते त्यांचा या महिन्यात आहे डिवोर्स. फायनली होतोय? होणार आहे. आनंदी आहेस तू? पार्टी आपली लक्षात आहे ना? मला माझी फी मिळणार आहे ना? आम्हाला पण पार्टी. तू म्हणालीस आम्हाला पनीर चिली आणि विस्की लक्षात आहे. तुम्हाला पण पाहिजे सगळ्यांना? सपना सावंत तिचं नाव आहे. सावंतच होतं ना? हो. तिच्या प्रोफाईलवर जाऊन लिहा सगळं. आणि त्या क्लायंटचं नाव माझ्याकडे अनसेन्सर्ड व्हिडिओ आहे.
आता हिची कोण कोण मारू शकतो माहितीये? मी, माझ्या त्या शो मध्ये जेवढे लोक होते आणि तो एडिटर. तो एवढा एडिटर एवढा आरामखोर आहे ना, त्याला म्हणालो की मी बीप कर, हिचं नाव बीप केलं फक्त. होतं भाऊ चांगलं वाटतंय म्हणून. चांगलं काय वाटतंय? हा आता त्यांचा फायनली होतोय आणि तो अजून पण चीट करतोय. आता नाही, आता तो चीट नाही करत आहे. तुला कसं माहित? मला त्याच्या वाईफ, तुमचं ब्रेकअप झालं का? वाईफनी सांगितलं. वाईफने सांगितलं. अच्छा अच्छा, ठीक आहे ठीक आहे. तुझ्याशी फ्लर्ट केलंय त्याने कधी? नाही, मला घाबरतो. तुला तू का वाघ आहेस का? वाघ नाहीये, पण मी क्लायंटशी स्ट्रिक्टली. तू काय मॅक्सी घालून जाते? हॅलो ऐक ना, तुझी मॅक्सी आन्सर. अरे सगळे माझीच मॅक्सी येणार का? हा ठीक आहे ठीक आहे. अजून कोण एका वेळी एकच क्लायंट अटेंड करता का तुम्ही? काय कसं असतं मला माहित नाहीये. नाही, जेव्हा फॅमिली कोर्टात म्हणजे कुठल्याही कोर्टात माझे डेट्स असते तर मी असेच डेट्स घेते की 3-4 क्लायंट्सचे एकाच दिवशी मी ठेवते मॅटर. सही सही. मग आता हा एक कळला आम्हाला. ठीक आहे, आता अजून 2-3 काय आहेत? त्या सेम डेला अजून एक आहे, म्हणजे अजून एक डिवोर्स होणार आहे सेम डे. अरे भाई डबल धमाका. काय तू रोहित शर्मा आहेस काय की 2-2 पुल शॉट? हा ठीक आहे. काय त्याचं काय केस आहे? त्यांचं आहे की मुलाला त्याचे घरचे खूप मॅनिप्युलेट करतात आणि घरच्यांचं मॅनिप्युलेशनमुळे तो डिवोर्स घेतोय मुलीशी. जॉईंट फॅमिलीमध्ये राहायचे. हां ठीक आहे. आणि ॲलिमोनी वगैरे? ॲलिमनी मुलगी म्हणते मला काहीच नको आहे, कारण मीच त्याला पोसायची एवढी वर्ष. शुगर मॉमी काय बोलतेस? ही चालेल का? चांगली मिळते. असं अशी डील जर केली तर हे चांगलं आहे ना, तुला डबल कमिशन. आणि आता एक्सपिरियन्स आहे भाई. त्यामुळे डिओ अब्बी ती घाला अशी बल्क डील करून ठेवतो. हा काय काय तू पोसायची म्हणजे ती काय करते ती मुलगी? ती एका MNC मध्ये आहे जॉबला आणि तो मुलगा पण चांगल्या पोस्टला आहे. बट ती त्याला सगळे फायनान्स प्रोव्हाइड करायची. जेव्हा तो आधी सेटल्ड नव्हता, तो आत्ता सेटल्ड झालाय, तर आधी सर्व ती त्याला फायनान्स प्रोव्हाइड करायची. पण आता सेटल्ड झाला तर तो पलटला आणि घरचे त्याला मॅन्युप्युलेट करतात. हो. तुला असं वाईट वगैरे वाटतं? मला वाईट वाटायचा काही संबंधच नाहीये. ते त्यांचं दगडाची बनली आहेस काय? माझ्या भावना नाही आहेत. 22,000 रुपये मिळाले ना. 22 नाही मिळत, किती मिळतात? पण आता तो एक मिनिट, ॲलिमोनीचा तो घेतच नाहीये जर ती मुलगी घेत नाही, मग तुला कसे पैसे मिळतात? मी त्यांना डिवोर्स करून देते आहे म्हणून मला मिळतात. मला तुझी थोडी भीती वाटते. तू लॉयर नाही, माझी आत्या आहेस तू. एकदम प्रॉपर घरबोडी आहे नाही. छान छान. तुझा कधी आता त्यानंतर कोणी मुलगा वगैरे भेटला तुला? बॉयफ्रेंड वगैरे झालाय? नाही. मग तू एक आलेला ना, तू एक्झाम द्यायला गेलेला. अरे तूच आहेस फ्रेंड. आज वेळेवर आलास तू. तुला ही आवडते का? राहुलच नाव आहे ना तुझं? बघ लक्षात आहे मला. ते राहुलला दे माहिती. हा राहुल काय सीन आहे? तुला आवडते सपना? फ्रेंड आहे माझी चांगली. हा ते ठीक आहे यार, ते फालतूगिरी आम्हाला नाही घ्यायची. तो म्हणतो आधी मला आवडायची, पण जशी घरं ही फोडत चालली आहे JCB मध्येच बसलेली असते. नाही आम्ही चांगले फ्रेंड्स आहोत. चांगले फ्रेंड्स आहोत तुम्ही? किती चांगले फ्रेंड्स आहात? म्हणजे आहेत म्हणजे चांगले. किती चांगले म्हणजे चांगले. दारू पितोस राहुल तू? ओकेजनली पितो मी. म्हणजे पितोस रे? ओकेजनली म्हणजे हळद. लास्ट टाइम कधी प्यायलास? इंडिया फायनल्सला गेली तेव्हा प्यायला. कधी इंडिया फायनल्सला गेली होती ना T20. अच्छा तुझ्यामुळे जिंकलो. राहुल ब्रँडेड स्प्राईट पितो, आपल्याला जिंकावं लागेल. विराट बोला आता सेंचुरी मारतो. ठीक आहे तेव्हा किती प्यायलेलास? आणि तेव्हा मी एक पाईंट प्यायलो होतो फक्त. हा पाईंट प्यायलो होतो फक्त बिअरची. 1 पाईंट? हा मी नाही पित जास्त. शिट यार, तोंड ओलं पण नसेल झालं. कोणती पाईंट प्यायलास? कोणत्या पाईंटवर हे उपकार केलेस तू? बडवायझर. आणि सपना तू पितेस? नाही पित. तू काय आयुष्यात बाकी काही शॉक नाहीये तुला? शॉक डान्स शॉक आहे. आधीच एवढा मसाला आहे माझ्या लाईफ मध्ये. काय जिम करतेस तू? वर्कआउट. कोणत्या जिम मध्ये जातेस? मॅरेथॉन. अच्छा मॅरेथॉन पण धावतेस? सर्वात जास्त किती धावलीस? नाही मी 5 किलोमीटरच, तेवढंच बेसिक. राहतेस कुठे आणि तू? चारकोप, कांदिवली. अरे खूप लांब आहे. चारकोप बद्दल बेस्ट गोष्ट काय वाटते तुला? की तिथे मी राहते. बेस्ट गोष्ट आहे. संडास बाहेर आहे पण मी राहते.
हे USP आहे. हा, लोक येतात चारकोपला, बोल स्टेशन जवळ आलोय, आता कसं येऊ, सपनाचं घर विचार ना कोणाला, घरापर्यंत आणून सोडतील. असं काय करतेस तू चारकोप मध्ये? ॲडव्होकेट सपना. ॲडव्होकेट सपना.